बातमी येत आहे थेट पुण्यातून। पुण्यात काल दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास एक थरारक घटना घडली आहे। अभिजित इंगळे आणि त्याचा मित्र मयंक खराडे हे दोघे दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखनी मिसळच्या समोर जनता वसाहतीतील 3 मुखोटाधारी तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला। हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी मयंक खराडेच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे। फक्त प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्यापासून वाद होता, त्या वादांच्यामुळे ही घटना घडलेली आहे। आता हे काय टोळी आहे किंवा याच्यावर पहिलेचे गुन्हे आहे तर आपण बघू शकतो। हा जो मयत होता याच्यावर काही पूर्व गुन्हे नव्हते, प्राथमिक माहिती मिळत आहे। पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे, कोणी काही कशामध्ये इन्व्हॉल्व आहे। टोळीचा प्राथमिक असा काही संबंध याच्यात दिसून येत नाही आहे। आरोपींची नावं निश्चित सर, आरोपी नेमके कोण होती, त्यांची नावं समोर आली का, कशामुळे मारलं, हत्यार कुठली वापरली, आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे। आमची टीम आम्ही पाठवलेली आहे। लवकरात लवकर यांचा पूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळलं की हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या वादावरनं झालेला हा खून आहे। बोनस काय होती? मोडस आपण मोडस असं एकदम कन्सिडर्ड म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकार नाही आहे। बाईकवर आल्यानंतर मग वाद झाल्यानंतर मग कोयत्यानी आणि खुपरीने असं मारलेलं दिसत आहे। सर, हत्यार देखील घटनास्थळी आहे। ते तरुण किती जण होते हल्ला करणारे, गाडीवरती आले होते का, याची काही माहिती मिळू शकली? जी, गाडीवर आले होते 2 ते 3 तरुण आहेत अशी प्राथमिक माहिती आहे। तपासामध्ये आपल्याला नक्कीच मिळेल मॅडम, अल्पवयीन आहे। ठीक आहे, थँक्यू। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, पुणे।